सर्वांनी खाली बसा. गेल्या 8 दिवसापासून आपण कार्यक्रम करतोय. फक्त 10 मिनिटं शांततेत बसा. जे हॉलमध्ये उभे आहेत त्यांना परत एकदा विनंती करतो की सर्वांनी खाली बसा. गेल्या 8 दिवसापासून होत असलेला हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये प्रत्येकाचं योगदान महत्वाचं आहे. अगदी स्टेजवरील टाळकऱ्यांपासून तर विनेकरांपर्यंत आणि विनेकरांपासून तर खाली बसणाऱ्यांपर्यंत सर्वांचं योगदान महत्वाचं आहे. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले सरपंच, उपसरपंच, ग्रामविस्तार अधिकारी आणि सर्व सदस्य, ग्रामपंचायत कासाव तुम्हाला, भोलेनाथ दूध उत्पादक संघाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ व सभासद, भोलेनाथ पतसंस्थेचे सर्व सभासद आणि संचालक मंडळ, विविध कार्यकारी सोसायटी तसंच मानव विकास मंडळ, काशेश्वर विद्यालय मंडळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि गावातील सर्व तरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून होत असलेला हरिनाम सप्ताह, या हरिनाम सप्ताहाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. वास्तविकता बाबांनी आल्याला आपल्याला खसकवलं, परंतु मला असं वाटतं की महाराजांनी खसकवल्याशिवाय आपलं कोणतंच कीर्तन पूर्ण होऊ शकत नाही. कारण मी आल्यापासून वाट पाहत होतो महाराजांनी अजून का खसकवलं नाही. तेव्हा तुम्ही खाली बसा, परत एकदा खसकून घेण्यापेक्षा सर्वांना विनंती करतो. आणि आपण जातोय बाकीच्यांकडे, ज्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केलं, आर्थिक स्वरूपात असू द्या किंवा मानसिक स्वरूपात असू द्या, सगळ्यांचं मी एकदा अभिनंदन करतो. आणि अभिनंदन करण्यापूर्वी आत्माराम वागचौरे, नथू साबळे, विठ्ठल मोरकुटे, अंकुश शेळके,
काशीनाथ शेळके, बाबूराव गिरी आणि गोपीनाथ गिरी यांनी सर्वांनी व्यासपीठात यायचे. ज्यांचा त्यांचा नामोल्लेख केला त्यांनी. त्यानंतर काकडा वाटण्यासाठी असणारे काडलाक सर, खरे मिस्त्री, विलासराव पवार, मच्छिंद्र पांडे, पोपटरावजी भोकनळ, रामदास दिघे, विराज मगर, गोंडीभाऊ कदम, जनार्दन जाधव, दिलीपराव शिंदे, दीपक राऊत आणि थोरात सर ज्यांचा ज्यांचा नामोल्लेख केला त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला नारळ आणि पाकिट घेऊन जायचं आहे. या कार्यक्रमासाठी खास गायक म्हणून उपस्थित असलेले विराज मगर, रामदास दिघे, पोपटराव, दीपक खाली बस, दीपक खाली बस, खाली बस. यानंतर हार्मोनियमसाठी सुधामराव थोरात यांची मदत भरपूर झाली आहे. आर्थिक मदत समजा म्हणजे शारीरिक मदत त्यांनी केली असे धोंडीभाऊ कदम, दिलीपराव शिंदे म्हणजे आपला पिनू, किशोरजी देवकर, विश्वास देवकर, सोमनाथजी बोकरकर, जनार्दन जाधव यांचे मनपूर्वक स्वागत. ज्यांनी विशेष त्यांची व्यवस्था आपणास ज्यांनी दिली असे धनंजयरावजी डाके, कैलासरावजी घोडेकर, अमोलरावजी वाळके, उपसरपंच अमोल वाळके, सरपंच राजमोहन त्रिभुवन, अजित कोकरकर, अशोकराव सावंत, पंढरनाथ सावंत, नारायणराव शिंदे, रंगनाथ वाळके, संतोष शिंदे, उत्तम गुंजाळ या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यानंतर पावती पुस्तकं फाडण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे आमचे हंसरामजी वाळके, तुळशीराम सातपुते, लक्ष्मण वरपे, दिलीप बहार, प्रवीण शिंदे, शरद खतोडे, शेखर शिंदे, अमोल वाळके, अंकुश होळकर या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यानंतर खास अशोकरावजी काळे, दत्तूभाऊ नाईक यांनी या कार्यक्रमासाठी खूप सहकार्य केले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. विशेष महत्त्वाचं अभिनंदन करतो या आपल्या काळकरी ज्या महिला आहेत या महिलांनी अतिशय या कार्यक्रमात रंगत आणली. महाराज एक गोष्ट सांगायची विसरून गेली. गेल्या 8 दिवसापासून रामाच्या अंगावरील जे वस्त्र आहे त्याच वस्त्र परिधान करून, त्याच कलरचं वस्त्र परिधान करून आमच्या ज्या महिला टाळ घेऊन उभ्या होत्या आणि समोर जे प्रेक्षक जे आहेत महिला त्या सुद्धा त्याच कलरचं साडी घालून येथे उपस्थित होत्या. मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. परत एकदा संतोष वल्मे यांनी काल कार्यक्रमासाठी रंगत आली. संतोष वल्मे यांचंही अभिनंदन करतो. प्रत्येकाला नामोल्लेख करणं शक्य नाही, परंतु परत आपल्या सर्वांच्या आमच्या पायी नतमस्तक होतो आणि कोणाच्या सगळ्यांचाच सहकार्य या गोष्टीमध्ये आहे. प्रत्येकाचा नामोल्लेख करणं शक्य झालं नसलं ते